मला तेव्हा त्यांनी स्वतः सांभाळलं, त्या माता माऊलीनं, त्यांच्या मालकीणीनं आणि त्यांना अश्रू अनावर झाले की माझा एक भाऊ गेला, शेडकवाडीत मेले, आणि त्यांनी तेव्हा तिथं मला जेवण खाणं द्यायचं घरात, आणि पैसे रोज 2 रुपये द्यायचं, आणि ते घरात नेऊन दे असं सांगायचं, पैसे खाऊ नको पण घरात नेऊन दे. इतकं म्हणजे त्यांची तळमळ होती. काही दिवसानं मग त्यांनी मागं जागेची कामं केली, सगळी समाजाची कामं केली, आणि सगळ्यांना जवळ घेतलं. पण दुर्दैवाने त्यांचं वयाचं ते झालंय. आता काय त्याला आता कुणी हे करत नाही. देवाच्या घरी ते गेले तरी पण त्यांचं आम्ही अजून राखतोय, आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच माझी प्रार्थना आहे. स्मरणाच्या निमित्तानं वडिलांच्यावर विचारावर, त्यांच्या विचार धोरणावर व त्यांच्या जीवनपटावर प्रेम करणारे काही मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. परमेश्वर चरणी मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो, कारण आमच्या वडिलांच्या हातून काही सत्कर्म कार्यक्रम घडले किंवा नाही घडले याची परिस्थिती तुमच्या प्रेमाच्या पोटीत माध्यमातून आम्हाला व आमच्या येणाऱ्या भावी पिढींना कळत आहे. सुदैवानं आज ते नेतृत्व आपल्या जरी नसलं तर तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं आणि त्यांनी ठेवलेली शिकवण ही आमच्या हृदयात आहे. ही परंपरा आणि एकमतानुसार एक विचारानं चांगल्या कामाशी संलग्न होऊन क्षणी चांगल्या विचारांची जडण निर्माण करण्याचं जितके प्रयत्न आम्हाला करता येतात तेवढ्या प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेण्याचं काम करतोय. परंतु सध्याच्या युवा पिढीनं ह्या विचाराशी संघटित होऊन क्षणी सत्य असत्य याचा शोध घेऊन क्षणी चांगल्या प्रक्रिया समाजात राबवाव्या, चांगल्या विचाराशी संघटित राहावं आणि चांगल्या प्रेरणेतून चांगलं व्यक्तिमत्व घडावं ह्याच्याकडे प्रत्येकाने दृष्टिकोन. आज ज्या काळामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती यशवंतराव भोसले, त्याचं सामाजिक सत्कार्य समाजापुरतं इतकं मोठं आहे, आणखी इतकी माणसं त्यांची बाहेर आहेत. फक्त सुदैवानं तो तेवढा मोठा कार्यक्रम आपण आजपर्यंत केलेला नाही. नाहीतर त्यांच्यावर बोलणारे खूप माणसं, कार्यकर्ते, त्यांच्या सहवासात असणारी मंडळी आपल्याकडे उपलब्ध आहे. पण काही कारणास्तव तो कार्यक्रम आपल्याला करता येत नाही. तेवढा मोठा कार्यक्रम आपण अजूनपर्यंत केलेला नाही. पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं जर प्रेरणेच्या उद्यमातून तेवढी जर संधी आपल्याला मिळाली तर पुढच्या वर्षापर्यंत असा एखादा मोठा कार्यक्रम करून त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या सहकार्यातून काम केलेली 4 वक्तव्य तुमच्या निदर्शनास आणून बोलायला लावता येतील आपल्याला. आणि त्याच्यातून फक्त एकच हेतू असेल. कुठला हेतू असेल तर की हे सर्वसामान्य जन्मलेला माणूस एक चांगल्या विचाराशी संघटित झाला आणि त्याच्या प्रेरणेतून काही चांगली 4 कामं त्यांना करता आली. ही प्रेरणा तुमच्यात घेऊन असं व्यक्तिमत्व तुमच्यात एक निर्माण परत समाजासाठी झालं पाहिजे ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सगळेजण उपस्थित राहिलात याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि निरोगी राहू देत. आणि त्यातून आता राजू म्हणला, राजू असा आहे, आपलं बहुमत एवढं मोठं आहे की बोलायचं काम नाही. आपलं म्हणजे आपण इतके भोसले नव्हे, त्यात पवार आला, मोरे आला, सगळे आला, आणि सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून चालला की ह्या माणसं असं आहे. कधी कुणाला दुर्जन होणार नाही, कधी कुणाला ताप देणार नाही, कधी कुणाला त्रास देणार नाही. आणि त्याचे तुम्ही ते म्हणतात शुद्ध बीजापोटी फळ नसावा कोणती की पेरणा चांगली पेरले उगून चांगलंच देणार. तुम्ही काही करा असं आहे, ते भरून काढणार लगेच ती वाघेशी. अशी ती जगदंबे अनेक वेळेला आपल्या प्रसंगाला ती उभं राहिले आणि अनेक वेळा राहणारच. तुम्ही किती चुकला तरी त्या माणसाला जाऊन ती सांगणार. तो चुकला असला तरी तुझा आहे तो, ते तिच्या माणसासाठी नाही तुझ्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेव. अशी ती आहे. काही काही माणसं पाक मिळली असती, संपली असती, माहिती का, तसली माणसं ती निवडून त्याला काय भेदभाव नाही. तसलं का ना, हा कुठला आणि तो कुठला, तसली भानगडच नाही. ती कशा करताय, सर्व दांगड समाजासाठी असं आहे. आणि ती तिच्या वाघे लोकांसाठीच लढते, पण तिच्यासाठी जरा तुम्ही लढा की. ती आहे एकदम. अरे तिची इच्छा काय की माझं वाघे 4 बसावं. अगदी पुष्कळाच आहे बरं का. आता आमच्या शिवेर बोलल्या बरं का काकी, त्या काकी म्हणजे कसं माहिती का, आता जुने काय राहिलेले आहेत माणसं आहेत त्या बरं का, त्या बोलल्या. मला समाधान वाटलं. कसं माहिती का की काही आता सगळी नवजवान लोक आहेत, नवजवान आहेत, पण नवजवान सुद्धा छान आहेत, चांगले आहेत असं आहे. कुठं चुकलं तर ते काय म्हणतात की माझी चूक नाही असं म्हणत नाहीत त्या माहिती का. नाही तर ते धडू बोले माझ्या पोरला किती मार्क पडले, 0. अजून एक 0 टाका म्हणा ना, आकडा एकचा मांडा, 100 पैकी 100, कारण गावचा मी सरपंच आहे. तसं इथं चालत नाही.
असं आहे, ते मान्य करतात चुका सगळ्या, सगळं चांगलं होतंय आणि सगळं चांगलं होणार. जरी तो वाईट असला तरी तो आपल्यात सामील होणार आणि ती करणार, सगळे व्यवस्थित होणार असं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, हे पूर्वीची ठेवण आहे, ही ठेवण म्हणजे फार पूर्वीची ठेवण आहे असं आहे. हार मुळे ती शिंगण मास्तर मला म्हणतो, हे कशाला काढलं खाकी कपड्याला, हा काय माणसं म्हणला आमची गॅस बत्त्या लावून शेण कार्यक्रम चालायचे माहिती आहे का. आम्हाला मुथार म्हणजे पोटं फुगायची पण मुथार चान्स मिळत नाही, हे तुझं वेगळंच आणलीच काहीतरी. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ही त्यांची जी कला ती अजून अमर आहे, अजून अमर आहे आणि अजून हे त्यांच्या पुण्याला आपण चर्चा ती पुण्य चांगल्या प्रमाणात चुलते आज मला भीमा बोललाय म्हणते ते. संतांनी पुण्यतिथी यांची आज या ठिकाणी साजरी होत आहे. त्यांचं कर्तृत्व, समाज सेवा फार मोठी होती. आमच्या घरात तशी व्यक्ती घडणार नाही, इथून पुढे घडावी असा त्यांचा आशीर्वाद मिळावा हे एक त्यांना माझं सांगणं आहे. आणि आमच्या घरातली जी माणसं आहेत त्यांच्या पाठीमागं आता त्यांचा वारसा घेऊन पुढे निघाले ती. त्यांनी जे राजकारण केलं, त्यांनी जी समाजसेवा केली, त्यांनी जे चालवलं समाजात हे चालवायला शिका. ह्यो विरोधक, ह्यो चांगला, ह्यो सरळा असं काही करू नका. त्यांनी काही केलं, सर्वांना हाताय धरून हे कार्य केलेलं आहे. कधी उडी असले, कुणी जरी असलं तरी त्यांच्यापाशी ते बसत होते. संपत्तीची हाव नव्हती, सगळ्या गोष्टी ते जाणत होते. एवढं असून पण त्यांना ते कसं सगळ्याला धरून बाबा हे असं करूया, हे असं करूया अशी विचारधारा त्यांच्यापाशी होती. त्या विचारधारणेत आम्ही घडलो, आमच्या घरातली घडली. पण आता जे त्यांनी जे वसा दिलेला आहे आमच्या घरातल्या माणसांनी, त्यांनी काय करावं, समाजात ह्यो चांगला नाही, ह्यो चांगला नाही असं काही करू नका. सर्वांना हाताशी धरून चाला तरच हे व्यवस्थित चालणार आहे. त्यांनी आपल्यापाशी फार मोठी मदत दिली आहे. आज समाजासाठी कामं चांगली केली आहेत. 2-3 समाजासाठी, दांगड, जोशी, डवरी या समाजासाठी बहुत मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. आज त्यांना बसवलं म्हणजे ती पुन्हा फार मोठी आपल्या पाठीमागे ते ठेवून गेले. तर त्याची आपण जपणूक केली पाहिजे. आज ह्यो विरोधक, त्यो विरोधक असं मान नका. हे बाकीचं आपल्याला चालवायचं आहे. तुम्ही पुढारपण समाजात करताय पण असं काही करू नका. मला हे सांगायचं, मी तुमच्या घरातलाच घटक आहे. मला जे दिसतंय मी बोलतोय, मला बाकीचं काय म्हणायचं नाही. कोण चांगलं आणि कोण सरळ, फक्त जे असतंय चुकतं एखादं आपल्या विरोधात बी असतं या, पण त्याला हाताय धरून त्याला काम करायला हवा. त्याचा शिवीसरात घेऊ नका. एवढंच सांगून मी घेऊ शकतो. दशकानंतर एकत्र आले, तसंच कधीतरी सोन्याचा दिवस उगवून संपूर्ण समाज एकत्र यावा आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार असेच भविष्यात पुढे राहावेत हीच यशवंतराव भोसलेंना श्रद्धांजली. आणि मी माझे 4 शब्द संपवले.